नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर रुचा मेहेंदळे आणि जान्हवी धामणकर. सुरुवातीला दोन्ही डॉक्टरांचं मी स्वागत करतो स्टुडिओमध्ये आणि थोडक्यात ओळख करून देतो तन्वी या प्रोडक्टबद्दल आणि तन्वीच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर मेधा मेहेंदळे यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. डॉक्टर मेधा मेहेंदळे या तन्वी हर्बल टॅब्लेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा जगाला देत आहेत. लोकांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वीपॅथी निर्माण केली. तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईंच्या बटव्यासारखं आरोग्याचं मार्गदर्शन करते. अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार, ज्वेल ऑफ पीस आणि ठाणे नगररत्न पुरस्काराचा देखील समावेश आहे. तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे, डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे या आयुर्वेद आणि निसर्ग उपचारावर भाषण देऊन आयुर्वेद प्रसाराचं राज्यात कार्य करतायत. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅब्लेट्स लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअप सुद्धा केलं जातं. ठाणे आणि दादर इथं तन्वीचे मुख्य क्लिनिक्स आहेत. तसंच महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये सर्वच आरोग्य तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद देत आहेत. तेव्हा सर्वच आजारांवर गुणकारी औषधांची आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक आहे 1800-22-1010 वर. तर डॉक्टर आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर जान्हवी, मला अगदी सुरुवातीलाच तुम्ही सांगा की तन्वीचे जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे ते कुठल्या कुठल्या आजारांवर उपयुक्त आहेत, म्हणजे प्रेक्षकांना माहिती होईल की बाबा मला एक संधिवात आहे किंवा मला पोटदुखी आहे किंवा मला केसांची समस्या आहे, तर नेमक्या कुठल्या कुठल्या आजारांवर तन्वीचे प्रोडक्ट्स, सर्व प्रोडक्ट्स यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. बरोबर आहे. तन्वीचे एकूण 40 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. तर त्यापैकी आपलं जे तन्वी शता नावाचं औषध आहे ते आपण म्हणतो ते हेल्थ टॉनिक आहे, की म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्याचे सगळे विकार किंवा कोणत्याही विकारावर तन्वी शता टॉनिक म्हणून चालतं. किंवा आपलं जे तन्वी ज्येष्ठा नावाचं औषध आहे ते सर्दी, खोकला किंवा पोट साफ होण्यावर पण त्याचा उपयोग होतो. तन्वी शता मल्टीपर्पज आहे, कुठलाही आजार असू दे त्याच्यावर तन्वी शता लागू पडते. तन्वीची औषधं म्हणजे अशी आपण सगळ्या प्रकारच्या विकारांवर तन्वीची औषधं देऊ शकतो. केस गळणं असू दे, पिंपल्स असू दे किंवा माउथ अल्सर्स असू दे किंवा कॅन्सरही असू दे, त्याचं हिलिंग करण्याचं काम आपली औषधं खूप छान प्रकारे करतात. किंवा वेगवेगळ्या विकारांवर जे मेन आत्ता सध्या करंट आहेत की केस गळणं, केस पिकणं, पिंपल्स किंवा युवा वर्गाच्या समस्या आहेत, सगळ्या समस्यांवर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. पण असं म्हणू शकतो की काही गंभीर आजार आहेत, म्हणजे डायबिटीस आहे, हृदयविकार आहे किंवा खूप जुनाट अशी सांधेदुखी आहे, कंबरदुखी आहे, अशा आजारांवर सुद्धा तन्वीचे प्रोडक्ट्स उपयोगी आहेत. येस, आपलं वातशांती नावाचं औषध आहे त्याचा उपयोग आपल्याला जॉईंट्स पेनवर खूप छान प्रकारे होऊ शकतो. म्हणजे संधिवात म्हटला की तो फक्त वातामुळे हा कन्सेप्टच चुकीचा आहे. कारण संधिवात असल्यावर तिथे सूज असू शकते, मग ती कफामुळे असते, तिथे दाह असतो तो पित्तामुळे असतो. तर आपलं कॉम्बिनेशन आहे त्याच्यावरती तन्वी शता, वातशांती आणि तन्वी ज्येष्ठा ही 3 औषधं आपण कॉम्बिनेशन वाईज वापरली की आपल्या शरीरात जे 3 मुख्य दोष आहेत पित्त, वात आणि कफ हे 3ही दोष संतुलित राहतात आणि सर्व विकारांचं आपोआप शमन व्हायला लागतं. डॉक्टर रुचा, आपण आता पाहिलं की कुठल्या कुठल्या आजारांवर तन्वीचे प्रोडक्ट्स उपयोगी आहेत. तुम्ही क्लिनिक्समध्ये तुमच्या अनेक वेगवेगळ्या भागातून रुग्ण येत असतील, वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही उपचार करत असाल, तर तन्वीचे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याचं वेगळं पण काय आहे की इतर उपचार पद्धती आहेत आजारांवरील, तर त्यामध्ये तन्वीचं वेगळं पण काय आहे, तन्वीचं काय वैशिष्ट्य आहे? कसं तन्वीचे जे टॅबलेट्स आहेत ह्या सत्व आहेत मेन, म्हणजे त्या सत्व असल्यामुळे की त्या ज्या साधं औषध जे काम करेल त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त लवकर काम करेल. म्हणजे तुम्हाला जर एखादे औषध घेऊन तुम्हाला 4 महिने लागत असेल, 5 महिने लागत असेल, तर त्याचाच तुम्हाला उपयोग ह्या तन्वीच्या औषधांनी तुम्हाला आठवड्याभरातही तुम्हाला फरक जाणवायला लागेल की नाही बाबा ही औषधं घेऊन मला फरक जाणवायला लागेल. कुठलाही डिसीज असो, म्हणजे केस गळणं असो, डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, कुठलाही आजार असो, तुम्हाला 7 दिवसात तुम्हाला त्याचा रिलीफ मिळायला लागतो आणि त्याच्यामुळे तुमचा विश्वास तेवढा पटकन बसतो की नाही बाबा ह्याने आम्हाला फरक जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे डायबिटीसवर भरपूर पेशंट्स आमचे आहेत की त्यांचे आधी जी शुगर लेवल असते ती कंट्रोलमध्ये यायची नाही, कितीही रासायनिक औषधं घेऊनही ती यायची नाही, पण तीच तन्वीची औषधं घेऊन त्यांना असं जाणवलं की नाही एका महिन्यात माझी आता कंट्रोल लेवलपर्यंत आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता मी गोड पण खाऊ शकतो आणि इन्शुलिन पण थांबवता येतं. म्हणजे लोकांना रोज इंजेक्शन जे घ्यायला लागतं त्याचा लोकांना सगळ्यात जास्त कंटाळा असतो, तर ते आपल्या औषधांनी आपण नुसत्या टॅबलेट्सवरही काम करू शकतो. आणि टॅबलेट्स ही कडू सुद्धा नाहीये, आपण सहज कॅरी करू शकतो. बरोबर आहे.
हेच वेगळेपण सुद्धा आहे वेगळेपण. तन्वीच्या टॅबलेटचं. डॉक्टर जान्हवी, आता सध्या परीक्षेचे दिवस आहेत. हो, बरोबर आहे. अगदी विद्यार्थी खूप तणावात आहेत, Yes. पालकांना सुद्धा चिंता आहे मुलांच्या याची. तर तुमचं तन्वीचं ओजसा नावाचं एक बरोबर टॅबलेट आहे. आहे, तर Yes. ते स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं किंवा बुद्धिवर्धक आहे. म्हणजे बुद्धिवर्धक कसं आहे. असतं, आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू असतात. त्यातला मज्जा धातू जो आहे तो मेन आपल्या स्मरणशक्तीसाठी कार्य करत असतो. तर म्हणून आपण तन्वीशता आणि ओजसा ही 2 औषधं स्मरणशक्ती आणि बुद्धीसाठी सांगतो की मुलांनी रोज रात्री तन्वीशताची 1 गोळी आणि ओजसाची 1 गोळी रात्री झोपताना घ्यायची, की सकाळी उठल्यावर एकतर रसधातूची निर्मिती चांगली झालेली असते, प्लस भूक चांगली लागते, त्यामुळे पोट भरलं की अभ्यासही चांगला होतो, झोपही येत नाही आणि मज्जाधातूवर्धक औषधं ओजसामध्ये असल्यामुळे स्मरणशक्तीही चांगली होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजे एकाग्रता वाढली की एकाग्रता वाढण्यासाठी. आपोआप अभ्यासामध्ये लक्ष लागायला लागतं. म्हणजे मुलांमध्ये आम्ही माझ्याकडे येणारे पेशंट सांगतात की नाही हा खूप चिडचिड करतो, Right. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हा एका जागी स्वस्थ बसून अभ्यास करताना मला कधी दिसतच नाही. अशा मुलांमध्ये हे पण खूप छान काम करतं. Results म्हणजे त्यांना ते कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे की भूक लागून किंवा त्यांना जे एका ठिकाणी बसून अभ्यास करता आला पाहिजे ह्याच्यासाठी पण ते काम करतं. मनशांती सुद्धा मनशांती, ओजसा हे right. टॅबलेट्स गुणकारी आहे. गुणकारी आहे. डॉक्टर रुचा, तुमच्या क्लिनिक्समध्ये युवा वर्ग सुद्धा येत असेल Right. आणि युवा वर्गाच्या आज अगदी प्रकर्षाने समस्या म्हणजे त्यांच्या केस गळतीचं प्रमाण खूप केस वाढलेलं गळती. आहे. तर अशा केस गळतीवर कुठले कुठले टॅबलेट्स किंवा कुठले ऑइल तन्वीचे अगदी उपयुक्त आहेत? ओके. आणि हा केस- उपचाराचा कालावधी कसा आहे? ओके. आठवड्यातून किती वेळा टॅबलेट्स घ्यायच्या किंवा तेल असेल तर किती वेळा लावायचं? ओके. आता युवा वर्गामध्ये केस ज्यांना गळतात किंवा कुठल्याही व्यक्तीने केशबल ऑइल हे लावलंच पाहिजे. मग असं नाही की माझे आत्ता केस गळतात नंतर कळणार नाही. Right. आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी हा प्रॉब्लेम सगळ्यांना येत असतो, त्यामुळे केशबल ऑइल हे सगळ्यांनी लावलं पाहिजेच पाहिजे. म्हणजे त्यांनी केसांचं पोषण पोषण चांगलं चांगलं होत असतं. आता अस्थिधातू जो आपला असतो त्याचा मल जो आहे तो केश आहे. म्हणजे अस्थिधातू जर तुमच्या शरीरातला नीट नसेल तर तुम्हाला केस गळणं वगैरे ह्या तक्रारी दिसून येतात. त्यासाठी तुम्हाला रोज 1 तन्वीशताची गोळी 1 सकाळी 1 रात्री, वातशांतीची 1 गोळी सकाळी 1 रात्री आणि शतजीवंतीची पाव गोळी सकाळी पाव गोळी रात्री आणि केशबल ऑइल हे त्यांनी रोज लावलं पाहिजे. आणि आपला जास्वंद जॉय म्हणून लेप आहे, त्याचा लेप आठवड्यातनं एकदा लावायचा, महिन्यातनं 4 वेळा लावलं की केस गळणं आपोआप कमी होतं. तसंच डॅन्ड्रफची कंप्लेंटही जाते. कोंड्याची समस्या सुद्धा Right. मिळते. सुद्धा. डॉक्टर जान्हवी, आपल्या चर्चेमध्ये प्रेक्षक सुद्धा भाग घेत आहेत. ओके. पनवेलवरून गिरीश आहेत. विचारा गिरीश डॉक्टरांना, तुमचा काय प्रश्न आहे? हा सर, मी पनवेलहून गिरीश बोलतोय. मला समस्या माझी अशी आहे की माझ्या चेहऱ्यावर म्हणजे 2 डाग आलेले आहेत. तर मी क्रीम वापरतो एक याची, तर याच्यासाठी काही म्हणजे गोळी किंवा टॅबलेट्स किंवा काही क्रीम वगैरे आहे की कशा तन्वीकडे? प्रकारचे डाग आहेत सांगू शकता? मॅडम, म्हणजे मी एक वेळ माझ्या चेहऱ्यावर फुल्या आल्या होत्या, ओके. म्हणजे छोट्या प्रकारच्या. तर त्या हे करून मला वाटलं की क्रीम लावून ते म्हणजे जाईल असं. नाही पूर्ण जाईल, तुम्हाला आम्ही सांगू. गिरीश, तुमचं वय सांगा आणि किती आहे? सर, माझं वय 23 वर्ष आहे. 23 वर्ष. म्हणजे अगदी तरुण वय आहे. नाही, ते पूर्ण जाईल, पण त्याच्यासाठी स्थानिक आणि अंतर असे दोन्ही उपचारांची आवश्यकता आहे. तर पोटामध्ये ते तन्वीशता घेऊ शकतात, शतजीवंती, वातशांती, तन्वी ज्येष्ठा, आणि बाहेरून लावण्यासाठी आपलं पपई जॉय नावाचं औषध आहे, त्याचा लेप त्यांनी चेहऱ्याला लावावा. पपई जॉय. येस, ते लोशन असतं, त्यांनी चेहरा धुवायचा आणि 10 मिनिटं ते चेहऱ्याला तसंच ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ते पनवेलला राहतायत तर आपलं ठाण्याला क्लिनिक आहे घंटाई देवी मैदानाच्या समोर. जर ते प्रत्यक्ष येऊन एकदा नाडी परीक्षण करून गेलं तर ते सगळ्यात जास्त उत्तम. म्हणजे स्किनवरचे सुद्धा जे अनेक विकार आहेत हो, त्यांच्यावर हो, सुद्धा हो. तन्वीच्या सोरायसिसवर पण tablets. खूप छान उपचार होतो, की म्हणजे सोरायसिसमध्ये पेशंटला इतका त्रास होत असतो की त्याला Itching अंगाला असतं. पूर्ण कंड येणं हा, किंवा डाग कोंडा येतात. पडणं, डाग असतात, रक्तही येतं काही लोकांमध्ये. तर डॉक्टर मेधांच्याच एक मुलुंडला पेशंट होत्या, त्यांच्या पूर्ण अंगावर सोरायसिस होता. त्या म्हणजे इतक्या की त्या त्रस्त होत्या, पण त्यांनी सलग 3 महिने आपलं औषध वापरलं, आज त्या पूर्ण बऱ्या आहेत. जे सोरायसिस आणि स्किन Yes. संदर्भातले कुठलेही आजार कुठलेही असतील त्याच्यावर तन्वीचे Eczema प्रोडक्ट्स अत्यंत वगैरे गुणकारी जे आहेत. कुठलेही आणि स्किनचे आता कुठलेही उन्हाळा आजार असल्यामुळे मेन कसं आहे, फंगल इन्फेक्शन्स वगैरे जास्त होत असतात, तर त्यावर आपलं उपटन जॉय ही जी लोशन्स आहेत, ही आंघोळ करताना नॉर्मल माणसांनी हा त्रास होऊच नये म्हणून वापरलं तरी काही हरकत नाही. प्रेक्षकांना सुद्धा अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. ओके. लातूरवरून गजानन आहेत. गजानन, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो गजानन, विचारा, थेट प्रश्न विचारा डॉक्टरांना. मॅडम, माझ्या वडिलांचं 60 वर्ष वय आहे. हा. तर त्यांना मेंदूचा त्रास आहे. कशाचा त्रास हॅलो, आहे? मेंदूचा त्रास आहे. त्यांना ओके. चालता येत नाही ओके. ओके. आणि म्हणजे बोलता स्पष्ट येते.
ठीक आहे. मी न्यूरोसर्जनला न्यूरोलॉजिस्टला दाखविलं, पण त्याच्यावर काही उपाय होत नाही. तर आपल्याकडे काही उपाय आहे का? ओके. मेंदू विकार सारखा अत्यंत म्हणजे याच्यामध्ये सिरियस काही आजार असू आहे. शकतं, क्लॉट असू शकतो, त्यामुळे Paralysis सुद्धा असू शकतो. तर आपण ह्याच्यावरती त्यांना तन्वी शता आणि शतजीवंती ही 2 औषधं सजेस्ट करू शकतो. शतजीवंती हे मिरॅक्युलस औषध आहे, म्हणजे मी असं सांगू शकते. त्यामुळे शरीरामध्ये कुठेही रक्ताची गुठळी असेल तर ते विरघळण्याचं काम शतजीवंती करतं. हे सुद्धा पोटात घेण्याचं Yes, औषध आहे. पोटात घेण्याचं औषध आहे. त्यांना लातूरलाही आपलं क्लिनिक आहे, पण त्यांना डोस सांगते. तन्वी शताच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री आणि शतजीवंतीची अर्धी गोळी सकाळी, अर्धी गोळी रात्री. हे नाश्त्यानंतर काहीतरी खाऊन आणि रात्री आणि जर जेवणानंतर. पॅरालिसिस असेल तर त्यांना केतकी ऑइल एखादा लावणं ऑइल पण तुमचं आहे की ज्याने मसाज करू शकतो. परफेक्ट. राईट केतकी ऑइल लावणं हे खूप गरजेचं आहे त्यांना. आणि केतकी ऑइल मध्ये थोडं खोबरेल तेल किंवा कुठलंही तेल मिक्स करून त्याने थोडं तिथे लावायला पाहिजे. Yes. म्हणजे त्यांना जे तिथे जो त्रास आहे, कंप कधी कधी असतो काही बरोबर आहे. जणांना, तो कमी व्हायला पूर्णतः तो कमी होतो. म्हणजे आपण कफावर बोलूया आता डॉक्टर. तर कफावर तन्वीचे कुठल्या टॅबलेट्स या जास्त गुणकारी आहेत? ओके. कफावर म्हणजे लहान मुलांमध्ये कफ हा जास्त दिसतो आणि वयोवृद्ध जी माणसं असतात ना, त्यांच्यामध्ये कफ हा जास्त दिसत असतो. त्यामुळे आपण काय करायचं, कफ होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून तन्वी ज्येष्ठा घ्यायला पाहिजे. संथ कफची पावगोळी सकाळ संध्याकाळ रोज घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर ज्यांना कफाचा त्रास असतो त्यांनी रोज गरम पाणी पिणं फार गरजेचं असतं. आता काही जणांना ॲलर्जिक कफ असतो, म्हणजे धुळीचा त्रास, सेंटचा त्रास, कधीही त्यांना बाहेर गेलं की शिंका येणं असा सारखा त्रास होतो. रात्री झोपलं की खोकल्याची ढास लागते, त्यांना त्यामुळे झोपता येत नाही. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये तन्वी ज्येष्ठा, तन्वी शता आणि संथ कफ आणि वातशांती. पावगोळी हे त्यांनी रोज घेतलंच पाहिजे. त्यामुळे त्यांचा कफाचा जो आजार आहे हा क्रॉनिक असतो, म्हणजे त्यांना वर्षानुवर्ष हा कफाचा त्रास होत असतो. ताप येणं हे त्याचे काही सिम्पटम्स त्याच्याबरोबर रिलेटेड असतात. ते जर त्यांनी रोज 3 महिने तरी रेग्युलर औषध घेतलं तर त्यांना हा कफाचा उपचाराचा त्रास कालावधी हा 3 महिने आहे. तरी सतत 3 महिने आहे. सातत्य Yes. ठेवलं पाहिजे सातत्य औषधांमध्ये. ठेवलं पाहिजे. अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस हे जे मेन विकार आहेत त्याच्यावर ही औषधं खूप छान काम करतात. म्हणजे स्पुटम जे कलरफुल असतं तेही, आणि लगेच म्हणजे ढास मेन थांबली की पेशंटला बरं वाटतं, की रात्री जो मेन त्यांना खोकला येतो तो थांबला की पेशंट रिलीफ्ड असतो. तर ज्येष्ठ आणि संथ कफ याच्यावर उत्कृष्ट काम करतं. डॉक्टर जान्हवी, आता प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे ओके. आहेत. जळगाववरून सतीश आहेत. विचारा सतीश, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर मॅडम. नमस्कार. मी चाळीसगावहून बोलतोय, सतीश जाधव. ओके. मी रोज 4-5 किलोमीटर फिरतो, ओके. तरी सुद्धा माझं गुडघे दुखतात, त्यानंतर कंबर सुद्धा दुखतं आणि विशेषतः सकाळी उठल्यानंतर आणि समजा थोडं 1 तास बसल्याने उठलं तरी कंबरेत आणि गुडघ्यामध्ये खूप पेन्स होतात आणि सध्या उजव्या खांद्याला सुद्धा होत आहे हात वगैरे फिरवताना. तर आपल्या या तन्वी याच्याबद्दल काही मला चर्चा येईल औषधांबद्दल? येस येस. खरं तर ह्या प्रश्नाकडे आपण येणारच होतो. कंबर दुखी, बरोबर आहे. गुडघे दुखी अगदी सर्रास अनेक घरांमध्ये हा आजार अनेक जण त्रस्त आहेत. बरोबर तर आपले तन्वीचे कुठले ऑइल आणि कुठले टॅबलेट्स कंबर दुखीवर, गुडघे दुखीवर उपयुक्त आहेत? कसं आहे की वाताचा हा विकार आहे. वातानी त्या जागी स्थानसंश्रय केला की तिकडे आपोआप पेन आपल्याला उत्पन्न होत असतं. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांचा खांदा दुखतोय, कंबर दुखतोय, म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये फुल बॉडी एक आपण त्यांचं पकडू शकतो. तर त्यासाठी त्यांना तन्वी शता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा, संथ कफ आणि आपलं केतकी तेल हे औषध त्यांनी घेतलं की आपोआप त्यांचे तिन्ही दोष नॉर्मल लेवलला तरी येतील. सतीशाने सांगितलं की मी रोज 3 ते 4 किलोमीटर चालतो. कसं आहे माहिती वजन आहे का? जास्त हां. असेल ना तरी Right. त्यांना त्रास होऊ शकतो. Exactly. म्हणून त्यांना वजन मेंटेन ठेवणं हे गरजेचं असतं. म्हणजे ज्यांना वातव्याधी असतात त्यांनी वजन हे कायम नीट त्यासाठी स्वीट स्लिम आपली तन्वीची जी औषध बरोबर आहे आहे. हे त्यांनी 1 गोळी रोज सकाळी घ्यायला पाहिजे. आणि सूज येत असेल तर शतजीवंती ही त्यांनी पावगोळी घेतली पाहिजे. म्हणजे कुठलीही सूज असेल तिकडे तर Exactly. ती निघून जाईल आणि त्यांना त्या सुजेमुळे होणारा जे पेन आहे ते Right. होणार नाही. आणि ठणका असेल तिकडे तर तन्वी शता आणि वातशांती ते दिवसातनं 4 वेळाही एक्स्ट्रा घेऊ शकतात. म्हणजे त्यांना कुठलंही पेन किलर घ्यायची गरज नाहीये. जे प्रेक्षक आपले कार्यक्रम बघत असतील तर तुम्ही Right. जे आता गोळ्यांचा उल्लेख केलेला आहे त्या गोळ्या घेऊन त्यांना नक्कीच आराम पडत असेल. मुंबईतनं सुद्धा प्रेक्षक आपल्या कार्यक्रमात भाग घेऊ इच्छित आहेत. मुंबईतून महेश आहेत. महेश, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार सर. हा, नमस्कार. विचारा प्रश्न डॉक्टरांना. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, माझं वय आता 18 आहे. ओके. हा मॅडम, तर मला एक सेक्शुअल प्रॉब्लेम आहे. हो, बोला. हॅलो. हा एक सेक्शुअल प्रॉब्लेम आहे मॅम. मला हस्तमैथून करण्याची सवय आहे. ओके. आणि मॅम पण मी ते खूप वर्षापासून करतोय आणि मॅम माझी त्यामुळे सांधेदुखी पण मला झालाय मॅम.
ओके, सगळ्यात पहिले युवा वर्गाची गंभीर Right. समस्या आहे कसं आहे ती. माहितीये का, सगळ्यात पहिले त्यांनी सवय सोडली पाहिजे एकतर, आणि ती सवय होऊच नाहीये त्यांना इच्छा, त्याकरता त्यांनी तन्वी शताच्या 2 गोळ्या, ओजसाची 1 गोळी, अश्वयष्टीची 1 गोळी आणि तन्वी गोरेक्सची 1 गोळी, हे सकाळी दुधाबरोबर घ्यायचं आणि रात्री झोपताना दुधाबरोबर घ्यायचं आणि सतत 3 महिने त्यांनी हे घेतलं पाहिजे. यांनी त्यांची सांधेदुखी थांबेल, प्लस जे त्यांना त्रास आहे तोही होणार नाही, व्यवस्थित त्यांना ताकद त्यामध्ये उत्पन्न होईल. डॉक्टर जान्हवी, महिला वर्गात एक थायरॉइड्स या आजाराचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं बरोबर आहे. आहे. अनेक महिला या थायरॉइडच्या आजाराने त्रस्त आहेत. तर थायरॉइड्सवर तन्वीचे कुठले टॅबलेट्स जास्त उपयुक्त आहेत? कसं आहे, थायरॉइड हा बेसिक विकार आपला मेंदूशी रिलेटेड आहे. थायरॉइड नावाची ग्लँड असते, त्याचं सिक्रिशन कमी होतं किंवा जास्त होतं, त्यांनी हे विकार होतात. तर लोकांना पहिले कळतच नाही की आपल्याला हा थायरॉइडमुळे त्रास होतोय. म्हणजे त्याचे वेगवेगळे सिम्पटम्सही दिसून येतात की भीती वाटते, झोप येत नाही वजन वाढणं, केस एक्झॅक्टली गळणं. हां, हे टेन्शन्स निर्माण होतात, स्ट्रेसमुळेही हे होतं. तर तेव्हा आपलं शतजीवंती हे औषध खूप छान काम करतं. म्हणजे हळूहळू त्यांना थायरोनॉम किंवा थायरॉक्सिन चालू असेल तर त्याचेही डोसेस आपण कमी करू शकतो. तर त्यांनी तन्वी शताच्या 2 गोळ्या, शतजीवंतीची पाव गोळी, तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी आणि वातशांतीची 1 गोळी असं जर सकाळ संध्याकाळ घेतलं आणि थायरॉइडचा दर महिन्याला रिपोर्ट मॉनिटर केला तर त्यांना स्वतःलाच त्या रिपोर्टमध्ये फरक दिसून येईल. डॉक्टर रुचा, अनेक रुग्ण क्लिनिक्समध्ये येत असतील, तर तुम्ही उपचाराची पद्धत सांगा की आता समज थायरॉइडचीच एखादी पेशंट तुमच्याकडे आले तर तुम्ही मागचे रिपोर्ट्स किंवा तिच्या मागची हिस्ट्री बघता का? हो, म्हणजे त्यांचे जे रिपोर्ट्स असतात ते आम्ही त्यांना मागवतो आणि त्यांना बघतो की आत्ता गोळ्या घेतल्यानंतर त्यांना किती फरक पडला. त्यामुळे त्यांना रेग्युलर चेकअप करायला सांगतो की तुम्ही 1 महिन्यानी आम्हाला परत दाखवायला या. तेव्हा मी तुम्हाला नाडी परीक्षा आम्ही मेन करतो की त्याच्यावरून आम्हाला कळतं की त्याची प्रकृती कुठली आहे. जर वातपित्त कफ हे जे आयुर्वेदाने सांगितलेत की मूलभूत आहेत, की तुम्ही तुमची जी प्रकृती जर नाही नीट असेल तर तुमचा कुठला तरी एक दोष बिघडलेला आहे, तो तुम्ही सुधारा, की तुमची बॉडी तुमच्या हातात असते, तुमचं आरोग्य तुमच्या हातात असतं. Exactly. त्यामुळे तुम्ही ते आम्ही व्यवस्थित चेक करून घेतो आणि पेशंटना गायडन्स करतो की तुमचा आहार कसा असला पाहिजे, मेन तुमच्या सवयी कशा असल्या पाहिजे. म्हणजे जेवण हे तन्वीच्या क्लिनिक्समध्ये इतर सुद्धा आरोग्य संदर्भात पूर्ण. बहुमूल असं दिनचर्या आणि ऋतुचर्या. मार्गदर्शन केलं दिनचर्या. जातं. लातूरवरून पण सुद्धा एक प्रेक्षक आपल्या कार्यक्रमात बोलण्यासाठी इच्छुक आहेत, प्रश्न विचारण्यासाठी. गणेश आहेत, विचारा गणेश, डॉक्टरांना काय प्रश्न आहे तुमचा? सर नमस्कार. नमस्कार. हा मॅडम नमस्कार. मी नमस्कार. लातूरवरून गणेश जाधव बोलतो. बोला. हा बोला. माझं वय वर्ष 24 आहे मॅडम, आणि मला दम आणि थोडासा छातीमध्ये त्रास होतो आणि संध्याकाळी झोप येत नाही मॅडम. ओके. व आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणारच होतं आणि तुमच्या शिबिरासंदर्भात सुद्धा मला कल्याण इथं तुमचं शिबिर आहे तन्वीचं, त्या संदर्भात सुद्धा आपण प्रेक्षकांना माहिती देणार आहोत. मात्र पूर्वी गणेश याचा फोन घेतला होता लातूर इथून, त्यांना दम्याचा त्रास होता, त्यांचं वय 24 होतं. 24. आता दम्याचा त्रास होतो त्यांना, तो मोस्टली ज्यांना होतो तेव्हा संध्याकाळी हा जास्त होत असतो. तर आणि त्यांना धास लागत असते, कधी कधी एकदम अटॅक आल्यासारखा होत असतो की दम्याचा अटॅक्स येत असतात. तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर तन्वी ज्येष्ठा, तन्वी शता, संत कफ आणि वातशांती या गोळ्या त्यांनी कायम त्यांच्याबरोबर कॅरी कराव्या. आणि जेव्हा कधी त्यांना असा त्रास होईल तेव्हा त्यांनी लगेच ती औषधं घेतली पाहिजेत. त्याच्याबरोबर त्यांना एवढा त्रास होत असतो त्यामुळे त्यांना छाती दुखणं हे स्वाभाविक असतं, की त्यामुळे त्यांनी तिथे केतकी आपलं जे ऑइल आहे तिथे थोडी ऍप्लिकेशन, लोकल ऍप्लिकेशन करावं. थोडासा त्यांनी तिथे गरम पाण्याचा शेक दिला तरीही त्याने उपयोग होईल. छातीला शेक घेण्याने त्यांना फायदा होईल. हो हो हो, नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की घरातल्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत, म्हणजे लहान मुलगा असेल, त्याची आई असेल, त्याचा भाऊ असेल किंवा ज्येष्ठ असतील, सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या जे काही दुखणी आहे त्याच्यावर तन्वीचे प्रोडक्ट्स उपयोगी आहेत. डॉक्टर जान्हवी, मला सांगा की कल्याण इथे मला वाटतं 22 मार्चला तन्वीचं शिबिर, ऍक्च्युली तुमचे शिबिर राज्यात ठिकठिकाणी होतच असतात. तुम्ही मला थोडक्यात तुम्ही शिबिराबद्दल माहिती द्या आणि तन्वीचे क्लिनिक्स राज्यभरात कुठे कुठे आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती. येस, नक्कीच. आता डोंबिवलीमध्ये आणि आत्ता झाला त्याला उत्तम प्रतिसादही आपल्याला मिळाला. आता कल्याणला 22 मार्चला आपला कॅम्प आहे. कस्तुरी प्लाझा नावाचा आयुर्वेदिक भांडार आहे तिथे, कल्याण महानगरपालिकेच्या समोर हे आहे. तर मी एक नंबर सांगते, तिथे प्रेक्षकांनी फोन करून जरूर त्या कॅम्पची किंवा आमच्या इतर प्रकल्पाची माहिती घ्यावी. 9820075812 असा आमच्या ठाणा ऑफिसचा नंबर आहे. तिथे तुम्ही फोन करा, तुम्हाला आमच्या प्रोजेक्टची सगळी माहिती मिळेल. आज ठिकठिकाणी आपली क्लिनिक्स आहेत, तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं क्लिनिक म्हणजे ठाण्याला कोणी भाग घेऊ शकतो. हो, कोणीही. आणि हे शिबिर मोफत आहे. हो, मोफत शिबिर, फ्री हेल्थ चेकअप जे आपल्या क्लिनिक्समध्ये पण असतं, पण त्या दिवशी एका ठिकाणी असेल आणि आपले सगळे डॉक्टर्स तिथे उपलब्ध असतील, असं हे शिबिर असेल.
आपल्या क्लिनिक्सबद्दल सांगते. आपलं सगळ्यात महत्त्वाचं क्लिनिक ठाण्याला घंटाई देवी मैदानाच्या समोर, तिथे डॉक्टर मेधा या स्वतः उपलब्ध असतात. त्या दर शुक्रवारी तिथे असतात. त्याच्यानंतर आपलं दादरला सीता स्मृती अपार्टमेंटमध्ये क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर मेधा दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असतात. आणि तसंच इटर्निटी मॉल ठाणा इथेही डॉक्टर मेधा दर रविवारी असतात. तर प्रेक्षकांना त्यांना जरूर तिथे भेटता येईल. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, सातारा, लातूर अशी ठिकठिकाणी आपली क्लिनिक्स आहेत. म्हणजे ठाण्याच्या जवळपास तुम्ही म्हणाल तर वाशी, नेरूळ, पनवेल ही कव्हर होतात. तर इथे कल्याण, डोंबिवली असे पूर्ण महाराष्ट्र जवळपास आता आपला कव्हर होतोय. डॉक्टर रुचा, मला थोडक्यात सांगा की तुम्ही तुमच्या क्लिनिक्समध्ये युवा वर्ग पण येत असेल, मोठ्या प्रमाणात तरुणी येत असतील. तर या तरुणींना फिट राहण्यासाठी खूप सध्या झगडावं लागतं किंवा फिट राहण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. तर अशा तरुणांना तुम्ही तन्वीच्या कुठल्या प्रोडक्टबद्दल सांगाल की त्यांनी ही प्रोडक्ट्स त्यांनी वापरायला पाहिजेत? एक म्हणजे तन्वी शता हे प्रत्येक युवाने घेतलंच पाहिजे. बिकॉज पिंपल्स किंवा ऍसिडिटी हे जे मेन प्रॉब्लेम सत्ताचं जागरण होतं, त्यामुळे त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्यांना तन्वी शता घेणं हे खूप गरजेचं आहे. मायग्रेनचा त्रास असतो, डोकेदुखी, उलटी होईल असं सगळ्यांना असं सेन्सेशन होत असतं की त्यांना तन्वी शता घेणं हे खूप गरजेचं आहे. आता लठ्ठपणा हा काही मेन प्रॉब्लेम आहे. काही युवतींमध्ये हा मेन प्रॉब्लेम आहे की वजन कमीच होत नाही काहीही केलं तरी. तर त्यांनी स्वीट स्लिमची एक गोळी सकाळी, एक गोळी रात्री घ्यायला पाहिजे. त्यावर तन्वी शताही घेतला पाहिजे, तन्वी ज्येष्ठा ही कॉम्बिनेशन्समध्ये त्यांनी औषधं घेतली तर त्यांना एका महिन्यात 1 किलो तरी वजन कमी होईल. पहिले वाटतं नाही की काट्यावर कमी होईल, पण तुम्हाला जे हलकेपणा वाटणं गरजेचा असतो तो त्यांना जाणवायला लागेल. फ्रेश वाटायला लागेल. त्यांना जे गरजेचं आहे म्हणजे भूक लागलं हे त्यांना एक महत्वाची गरज असते, ती त्यांना व्यवस्थित भूक पण लागायला लागेल. त्यासाठी विटाग्रासो हे आपलं औषध आहे, त्यांनी ते घेतलं पाहिजे. व्हाईट डिस्चार्ज हा काही मुलींमध्ये दिसून येत असतो, त्याच्यावरही विटाग्रासो आपलं खूप छान काम करतो. पिरियड इरेग्युलर येत असतील तरी त्याच्यामध्येही आपल्या सगळी तन्वीची जी औषधं आहेत ही त्याच्यात त्यांना काम करतील. पिरियड इरेग्युलर असतील तर त्यांनी शतजीवंतीची पाव गोळी तन्वी शताच्या 2 वेळा सकाळी, 2 वेळा रात्री हे घेणं गरजेचं आहे. बाकी प्रॉब्लेम्स म्हणजे झोप न लागत असेल तर त्यांना ओजेसा रात्री झोपताना 1 गोळी दुधाबरोबर घेतली पाहिजे. त्यांना व्यवस्थित झोप लागेल आणि नेक्स्ट मॉर्निंग त्यांना फ्रेश वाटेल. बरोबर आहे. डॉक्टर जान्हवी, ब्लड प्रेशरचा जर त्रास असेल म्हणजे लो बीपी असेल, हाय बीपी असेल, अशा संदर्भात सुद्धा तन्वीचे प्रोडक्ट्स कसं आहे, लो बीपी असतं तेव्हा आपलं शरीर रक्तदाबाचं प्रमाण कमी झालेलं असतं, तर तेव्हा आपण तन्वी शता नावाचं आपलं औषध देतो. लगेच फ्रेश वाटू शकतं. आणि जे मगाशी मी महत्त्वाचं औषध सांगितलं शतजीवंती, तर हायपर टेन्शनवर ते सगळ्यात उत्तम काम करतं. म्हणजे आमच्याकडे असे रेशो आहेत की ज्यांचं 160-200 बीपी आहे, तेही सबलिंग्वली म्हणजे जिभेखाली शतजीवंती चघळल्यामुळे ते लगेच एक 15 ते 20 मिनिटात कमी होऊ शकतं. किंवा काही पेशंटना एंजायना पेनवरही ह्याचा खूप छान उपयोग झालेला आहे की छातीत दुखत असेल तर तन्वी शता, वातशांती आणि शतजीवंती ह्याची प्रत्येकाची एक गोळी कोमट पाण्याबरोबर घेतल्यावर 10 ते 15 मिनिटात पेशंटला एकदम रिलीफ वाटू शकतो. कोलेस्ट्रॉलवरही हे काम करतं. ज्यांना हृदयविकार आहे त्यांना दूर ठेवायचा असेल किंवा ज्यांना हृदयविकार आहे तर त्याच्यावर त्यांचे उपचार सुरू आहेत, तर त्यांना कुठले टॅबलेट जास्त उपयोगी आहेत? शतजीवंती ही त्यांची मेन गोळी आहे की ती त्यांनी घेतलीच पाहिजे. आयुष्यभर घेतली तरीही चालेल. याचं असं नाहीये की तुम्ही एकदा घेतली की तुम्हाला आयुष्यभर घ्यावी आणि सवय लागत नाही. ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट पण नाही. आफ्टर 40 प्रत्येकाने शतजीवंतीची अर्धी ते पाव गोळी रात्री झोपताना घेतलीच पाहिजे की कोणताही त्यांना कोलेस्ट्रॉल किंवा हे त्रास पुढे उद्भवणारच नाहीत. डॉक्टर रुचा आणि डॉक्टर जान्हवी, अगदी आपण डायबिटीस, हृदयविकारापासून सांधेदुखी, कंबरदुखीपासून तर आपण युवा वर्गाच्या सगळ्या समस्यावर बोललो आणि तन्वीबद्दलच्या सगळ्या प्रोडक्टबद्दल तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे, त्यांना तन्वीबद्दल आपल्या या कार्यक्रमातून अधिक माहिती मिळालेली आहे. 22 मार्चला आपला कल्याणचं शिबिर आहे, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्ही सांगितलेली आहे. तुम्ही दोघीजण इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. हितगुज या खास कार्यक्रमात इथंच थांबूया. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.